राधानगरी तालुक्यातील तारळी खुर्द इथे शिवसेना ठाकरे गट आणि गडहिंग्लज इथल्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाल्याची भावना स्पर्धक महिलांनी व्यक्त केली। तारळी खुर्द शिवसेना ठाकरे गट आणि गडहिंग्लजच्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये 22हून अधिक स्पर्धक महिला गटांनी भाग घेतला होता। दीप्ती चौगले यांनी महिलांच्या रोजच्या कामकाजातून त्यांना मोकळीक मिळावी आणि भारतीय संस्कृतीतील महिलांच्या लोप पावत चाललेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवण्यासाठी ही स्पर्धा घेतल्याचं त्यांनी सांगितलं। विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांना विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी सांगितलं। यावेळी स्पर्धक महिलांनी झिम्मा फुगडी, घागर फिरवणे, सूप नाचवणे यासह अन्य कार्यक्रम सादर केले। प्लास्टिक बंदी, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, लेक वाचवा देश वाचवा हा संदेश देण्यात आला। यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगले, कल्पना भोसले, विमल पाटील, रंजना आंबेकर, मयुरी भावके, सागर भावके, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख सागर पाटील, जमीर तहसीलदार रघुनाथ जोशी, अरुण खामकर, अभि रायकर, उत्तम शेळके, बापू किल्लेदार, विक्रम पाटील आदी उपस्थित होते। म्हणजे आम्हाला महिलांची ही संस्कृती कुठेतरी लोप पावली होती, पण ह्या महिलांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी जे शिंत्रे सरांच्या वतीनं आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाय सारथी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जी चालना दिली त्यांचं खरोखर मी पूर्ण महिला आघाडीच्या मार्फत मी मनापासून धन्यवाद म्हणते। शिवाय असेच कार्यक्रम आम्हाला ऊर्जा देण्यासाठी सरांनी आयोजित करावेत आणि ते आम्ही वारंवार घेत जावे हीच विनंती असेल। याच्यामध्ये अडकून नाही पडलेले आहेत आणि आता पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्य करतायत। आजच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळालं असेल की पुरुषांच्या बरोबरीने तोडीस तोड महिला आज उभ्या आहेत